आदिवासी मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापक व व्यवस्थापकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. बिरसा फायटरची मागणी. पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदन. बहिणाबाई धनाजी महाजन आश्रमशाळा गुढे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील शाळेत विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाणीची चौकशी करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक जळगाव व पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, सोमनाथ पावरा, महेश प्रधान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंद्र पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी बहिणाबाई धनाजी महाजन आश्रमशाळा गुढे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता 12वी शिकणाऱ्या कुमार नितीन कुमार मोग्या, वळवीर, राहणार दहेल, तालुका अक्कलकुवा या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांनी लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. जबर मारहाणीने विद्यार्थ्याचा डाव्या कानाचा पडदा फाटला आहे. शहादा येथे खासगी दवाखान्यात दाखविल्यानंतर जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सदर विद्यार्थी उपचार घेत आहे. सदर दिवशी विद्यार्थी आपल्या मित्रासोबत गेटच्या बाहेर जात असताना आपल्या भाषेत मजाक करून हसले. बाजूला असलेल्या मुलीच्या व्यवस्थापिका मॅडमांना वाटले मला हसले. या कारणावरून शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांनी काहीही न विचारता आल्या अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी वाटेल त्या ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जबर मारहाणीने विद्यार्थ्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटला आहे. ज्ञान मंदिरात त्यांचे म्हणणे न मांडून देता गैरसमज करून अमानुषपणे मारहाण होते, हे दुर्दैव आहे. महोदय, सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत कडक कारवाई करावी, ही विनंती. अन्यथा बिरसा फायटरचं तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे. महाजन आश्रमशाळा गुढे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव येथील आश्रमशाळेत आमच्या एका विद्यार्थ्याला, आदिवासी विद्यार्थ्याला तेथील मुख्याध्यापकांनी व व्यवस्थापकांनी लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे. या मारहाणीमुळे त्या विद्यार्थ्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे. त्या विद्यार्थ्याला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर नंदुरबार सिव्हिलमध्ये त्याला रिफर करण्यात आलं. या विद्यार्थ्याला खूपच मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे. ज्ञानदान करणाऱ्या या विद्या मंदिरामध्ये जर मुख्याध्यापकच, जे संरक्षक आहेत, ते जर अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करत असतील तर आमच्या विद्यार्थ्यांच्या जो संरक्षणाचा विषय आहे, सुरक्षेचा विषय आहे, तो इथं गंभीर होत चाललेला आहे. या मुख्याध्यापकांना व व्यवस्थापकांना यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात यावी व प्रशासनाने सुद्धा यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. आणि त्या मागणीचं निवेदन आम्ही शासनाला माननीय तहसीलदार शहादामार्फत पाठवलेलं आहे. जय बिरसा.